साईबाबा कन्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री बाजीराव वाणी यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ नुकताच साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर या ठिकाणी संपन्न झालाय। श्रीयुत बाजीराव वाणी सर यांनी आपल्या 30 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत अनेक विद्यार्थी घडविलेत। विद्यालयातील सर्व चांगल्या मनाच्या शिक्षक शिक्षिका व विद्यार्थिनी यांनी एकत्र येत श्रीयुत बाजीराव वाणी सर यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ अगदी थाटामाटात साजरा केला। पाहूयात या सेवापूर्ती गौरव समारंभाची काही ठळक आणि वैशिष्ट्य। गुरु म्हणजे ज्ञान नाही, गुरु म्हणजे ज्ञान नाही, गुरुच्या ज्ञानाला अंतही नाही। गुरुने जेथे दिले ज्ञान तेच खरे तीर्थस्थान, तेच खरे तीर्थस्थान। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आपल्या विद्यालयाचे प्राचार्य, सर्व गुरुजन वर्ग व माझ्या बालमैत्रिणींनो, आज आपण आपल्या विद्यालयातील शिक्षक, अध्यापक व तसेच उच्च असे शिक्षक श्रीयुत बी.के. वाणी सर म्हणजेच बाजीराव वाणी सर यांचा निरोप सोहळा सादर करण्यासाठी आज इथे आपण जमलो आहोत। वाणी सरांची एक गोष्ट मला खूप आठवते। जेव्हा मी स्वतः 5वीला होते, वाणी सरांच्या हातात जेव्हा माईक यायचा, सर्वप्रथम वाणी सर हॅलो हॅलो हा सरांचा असायचा। सरांच्या हातात माईक आले म्हणजे अख्खी शाळा हसायला लागली। अक्षर अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला, अक्षर अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला, कधी प्रेमाने तर कधी रागाने जीवनाचा मार्ग दाखवला। सर, तुम्ही नेहमीच आमच्या आठवणीत राहशाल। कधी तुमच्याबद्दलचा आदर आमच्या मनात कमी होणार नाही। तुम्ही जरी आमच्यामध्ये नसले, मात्र तुम्ही शिकवलेल्या शिकवणी, तुम्ही केलेले आमच्यावर संस्कार नेहमी आमच्या मनात राहतील। जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटेल, दिले आम्हाला ज्ञानाचे भंडार, केले आम्हाला भविष्यासाठी तयार। दिले आम्हाला ज्ञानाचे भंडार, केले आम्हाला भविष्यासाठी तयार। आम्ही आभारी त्या गुरूंचे ज्यांनी आम्हाला घडवले, आज ज्यांनी आम्हाला घडवले। धन्यवाद। चांगले मार्ग पाडण्याचे प्रयत्न आम्हाला करता आले, त्यामुळे मी आपले वाणी सर यांची सर्वांनी वाणी सरांसाठी टाळ्या वाजवायच्या। वाणी सरांची शिकवण पण चांगली आहे, वाणी सर चांगले संस्कार पण देतात। मी आज वाणी सरांबद्दल बोलणार आहे। त्यांनी आम्हाला कधी शिकवलं नाही, पण मी त्यांना रोजच स्टाफ रूम मध्ये बघायचे। एकदा मी काकडे सरांना त्यांचा तास होता, त्यांना बोलवायला गेले, तर तिथे मी पहिल्यांदा त्यांना पाहिले। मी 5वीलाच होते, काहीतरी काम होतं माझं काकडे सरांकडे, तर त्यांना बोलवायला गेले होते मी। तर तेच पहिले मी त्यांना विचारलं की काकडे सर कुठे, तर ते मला बोलले की खिशात आहे। मी तर थोडे हे झाले, म्हटलं खिशात। पहिले वाणी म्हणजे कधी आम्हाला शिकवलं ना त्यांनी, पण मग मी एकदा वर्गात पाहिजे ना त्यांना, तर ते खूप चांगले शिकवायचे। म्हणजे मी त्यांना बघितलेलं आहे वर्गात शिकवताना, असे जायचे मी तिथं, पण लिहून काढायचे ते बोर्डावर आणि मग शिकवायचे। तर त्यांना मी आज म्हणजे थँक्यू सर, पण तुम्ही मला भेटले एवढंच। नमस्कार। आज आपले वाणी सर ते रिटायर्ड होत आहे, पण वाणी सरांचे सगळ्यांनाच माहिती की वाणी सर सगळ्यांना हसवायचे। असं झालं नाही कधी की वाणी सरांनी कोणत्या मुलीला रडताना बघितलं, काय झालं तुला। मला आता वाणी सर मी आल्यापासून मला भरपूर वेळा भेटले। पहिली माझी बहीण सुद्धा त्यांच्या हाताखाली त्यांच्या वर्गात होती, तर ते लोखंडे तू त्या लोखंडेची बहीण का, लोखंडे तू त्या लोखंडेची बहीण का, ते झालं। नंतर लोखंडे तू जेवण केलं का, हे सरांचं डेली रुटीन वर मला विचारायचं। मी कधी आले नाही, सर मला विचार लोखंडे तू काल का नव्हती आली, सर हे रोज विचारतात।
मलाच नाही तर काही ठराविक मुली तर सर त्यांना पण रोज विचारतात. सरांचा स्वभाव सुद्धा खूप छान आहे. असे सर परत आपल्याला भेटतील असं मला तरी नाही वाटत. यानंतर शिक्षकांच्या वतीनं आपलं अनुभव स्पष्ट करण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतो आपल्या विद्यालयाचे कविवर्य श्रीयुत वसंतकुमार वाणी सर यांना. वाणी सर. आदर्श, विनोदी, मितभाषी, शांत आणि संयमी असे श्री बाजीराव वाणी सर. खरं तर आपण त्यांना निरोप नाही देत आहोत. आज ते निवृत्त देखील झालेले नाहीत. त्यांच्या निवृत्तीला अजूनही 1 महिना ते 1.5 महिना वेळ आहे. परंतु आपले आदरणीय अजिंक्यदेव गायकवाड सर यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे की हा दिमागदार असा सेवापूर्ती सोहळा तुम्हा मुलींच्या उपस्थितीत झाला पाहिजे. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. असो, आजचे सत्कार मूर्ती आदरणीय बाजीराव वाणी सर उर्फ नाना, तुमच्या डोळ्यात बघू का. हा थोडस चुकलंय माझं, पाहू का असं. एखादी विद्यार्थिनी जर काही शंका घेऊन आली, तिच्या शंकेचं नाना निरसन 100% करणार. पण त्या अगोदर एक विनोदी अशी त्यांची कमेंट असायची. ती मुलगी आली की नाना असं नाक गोळा करायचे, डोळे आतमध्ये घ्यायचे, तुझ्या डोळ्यात बघू का. आणि मग ती मुलगी एकदम खुश व्हायची एकदम. आणि सर मग तिच्या मनात काय शंका असेल, तिची काय अडचण असेल, पेनानं वहीवरती अगदी समजावून सांगणार. आता हा फुगा जसा फुटला, त्याचा फटकन आवाज झाला, तसं त्या मुलीच्या ठिकाणी असणार अज्ञान नानांच्या त्या मार्गदर्शनानंतर फटकन बाजूला व्हायचं. त्या गावामध्ये आमच्या एक सार्वजनिक ओटा आहे. नाना तिथे बसले होते. नानांना म्हटलं, नाना निजर्णेश्वरला चालायचं का. नाना म्हटले, मग निघालो आम्ही. मला वाटलं नानांकडे काही सायकल वगैरे काहीतरी असेल, जाऊया बरोबर. नाना सायकलच्या कॅरेजवरती बसले. आमच्या गावचा असा एक ओढा आहे. त्या ओढ्यानं रस्ता होता. नाना मागे, मी पुढे. सगळं सांगतो. असं तसं आम्ही 4-5 किलोमीटरवरती कोऱ्हाळे नावाचं गाव आहे. मला वाटलं नाना आता इथून एक भाडोत्री सायकल घेतील. म्हटलं, नाना आपण तुमच्यासाठी एक सायकल घेऊया. नाना म्हटले, मुस्काड पुढे. असं ठरलं होतं का की एक सायकल माझ्यासाठी घ्यायची. तुम्ही काय म्हटले, निजर्णेश्वरला यायचं का. मी निघालो. मी तुमच्या सायकलवरती बसून निजर्णेश्वर पर्यंत येणार, मी दुसरी सायकल घेणार नाही. नानाने काय केलं, मग ठीक आहे म्हटलं, आता काय नावीला जाईल, नाही ऐकवतं मार खावा लागेल. बरं, नाना कसं वयाना पण मोठे ना. नाना नुसते डोळे वाटारले ना तरी घाम फुटायचा. निघालो. नाना असे मस्तपैकी एक 7वी-8वीच्या मुलासारखे कॅरेजवरती दोन्हीकडे पाय करून बसले. मला जोपर्यंत शरीरामध्ये प्राण होता तोपर्यंत नानाला डबल शीट घेऊन मी चाललो. नंतर नानांनी काय केलं, लहान बाळासारखे मांडी घालून कॅरेजवरती बसले.
नानाचा गमतीशीर स्वभाव, म्हणजे असं म्हणत नाही की मला थकवायचं, पण गंमत करायची. असं रस्त्याला कुठे असा चढ असतो उतार असतो, चढ असतो उतार असतो. एका चढाला मी थकलो, मी उतरून घेतलं. नानाला म्हटलं, नाना मुस्काड पुढे. मी गुपचूप एक हँडल धरलं, शीट धरलं, असं सायकलचं लोटतोय 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 लोटतोय. नाना लहान बाळासारखे, आजारी बाळासारखे कॅरेटवरती बसलेले. मागणं लोक यायची, ए बाबा अरे मारशील ना त्या पोराला. मला त्याचं वाईट वाटत नव्हतं, मला उलट हसायला यायचं. आणि मग असं करता करता मजल दर मजल करत आम्ही निदर्शेश्वरला पोहोचलो. आणि दर्शन वगैरे झालं. आता जेवायचं. मला काय माहिती नाना माझ्या बरोबर येणार आहे. प्रदक्षिणा वगैरे झाला. पोटात मोठा खड्डा पडलेला होता. घरनं 3 पोळ्या दिल्या होत्या. नानाला म्हटलं, नाना म्हटलं म्हणावं की नाही म्हणावं, म्हणावं की नाही म्हणावं. पण म्हटलो एकट्याने कसं काय खावं. म्हटलं नाना आपण जेवण करूया ना. नाना म्हटलं मग. बसलो जेवायला. माझी अर्धी पोळी खाईपर्यंत नानाने 2.5 पोळ्या पोटात टाकल्या. झालं सर्व. तिथून आम्ही पुन्हा पुढे निघालो. घरी यायचा परतीचा प्रवास. आणि परतीच्या प्रवासाला मला वाटलं आता नानांना 100% आपली दया आली. नानांना म्हटलं, नाना आता मी मागे कॅरेजवर बसतो, तुम्ही सायकल चालवायला घेता का. म्हटले मग. बसलो पाठीमागे. नाना पुढे, मी पाठीमागे. नानाने काय केलं, नेम धरला. असा नेम, बंदुकीतनं कसा नेम धरतात असं बघा. PR वाणी सर समोर बसले आणि त्यांच्यावर समजा बंदूक रोखली. तसं नानाने काय केलं, त्या रस्त्याच्या कडेचा मैल असतो ना, ते किलोमीटर दर्शवणारा, त्या मैलाचा नेम धरला आणि त्या मैलावरती सायकल टाकली. सायकलची रिंग अशी गोल होती ना, हा, त्या गोल रिंगचा असा जम्मू काश्मीरचा नकाशा तयार झाला. म्हटलं नाना आता काय करायचं. म्हणजे आता तुम्हाला कसं काय सांगावं, मला जर डबल शीट येत नाही तर तुम्ही म्हटलं घेता का. मी घेतलं. असो, नानांनीच मग ती सायकल घेतली. निदर्शेश्वर मध्ये एक सायकल दुकानदार होता, तिथपर्यंत गेलो. सायकल रिपेअर केली. पैसे पण नानानेच दिले. त्यानंतर नानाने ओळखलं ना, 3 पैकी 2.5 चपात्या आपण खाल्या. या बाबाच्या पोटात मग काय राहिलं खाली आता. नानांनी मला छान पैकी तिथं वडा पाव जेवढं पाहिजे तेवढं खा म्हणे. मी आपला मग काय फुकटच म्हटलं, नंतर काय हो, भरपूर खाल्लं. आणि मग येताना नानांनी सायकल घेतली. धन्यवाद वाणी सर, अतिशय सुंदर. यानंतर नानांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या मंचावरती आमंत्रित करतो आदरणीय अतुल बोठे सर यांना. आदरणीय B.K. वाणी सर यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री गरगुडे सर, सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी भगिनींनो, नानांच्या आठवणींना उजाळा देत असताना 10 वर्षापूर्वी ज्या वेळेस मी या ठिकाणी शाळेत रुजू झालो, नाना आणि माझ्या वयात खूप अंतर, परंतु ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेस नानांचं BSc कंप्लीट झालेलं, नाना ग्रॅज्युएट झालेले होते. आणि वयात जरी अंतर असेल परंतु त्या ठिकाणी आमच्यात एक मैत्रीचा धागा गुंफला गेला. कारण नानांचा जो ग्रामीण भागातून नानांनी त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलं, एकत्रित कुटुंब पद्धतीत वाढले आणि शेती असेल, दुग्ध व्यवसाय असेल, नानांनी अगदी फुल व्यवसाय असेल किंवा ऊसाचे 80 टनापर्यंत उत्पन्न काढलं. त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीमध्ये नानांनी ऊसाच्या ज्या गाड्या आहेत, जे कारखान्यावर जे ऊस तोडण्यासाठी जे मजूर जातात, ऊस तोडण्याचं सुद्धा काम केलं. आणि त्यांचा बिहारचा तर किस्सा असा आहे की कॉलेजला त्यांनी ऍडमिशन घेतलं आणि नंतर कॉलेज शासनाने काही कॉलेजांची नावं जे जाहीर केले, नानांनी ज्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं ते कॉलेजच अनधिकृत होतं, म्हणजे बीएड होईल का नाही अशी शंका होती. कोर्टात विद्यार्थी गेले, निकाल दिला की ही जी बॅचचं ऍडमिशन झालेलं आहे यांची परीक्षा घ्या, यांना निकाल द्या आणि कॉलेज बंद करा.
त्या अशा परिस्थितीत नानाने या घरापासून लांबवर जाऊन ॲडमिशन घेतलं, बीएड केलं आणि एका संस्थेत रुजू झाले. रुजू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी काम केलं. हे काम केल्यानंतर ज्यावेळेस पगार निघाला एकाच वेळेस, तर त्या संस्था चालकाने नानाकडे पैशाची मागणी केली आणि त्यांनी नानाने ते पैसे द्यायला नकार केलेला. सहसा असं कोणी करत नाही. प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची जी हिंमत आहे ती फार थोड्या लोकांमध्ये असते आणि नानाने ती दाखवली. अशा अनेक विचाराचे समान धागे आमच्यामध्ये होते आणि त्याच्यामुळे आमचे त्या ठिकाणी संवाद वाढत गेला, मैत्री होत गेली. आणि मग नानांचे अनेक त्या ठिकाणी संभाषण कौशल्य, अचूक शब्द काय, ग्रामीण म्हणे आहेत, जुन्या बोली भाषेतील त्या ठिकाणी काही म्हणे असतील किंवा चपखलपणे योग्य ठिकाणी योग्य संवाद, योग्य मन कशी मानायची हे नानाकडून शिकण्यासारखे. त्याचबरोबर ग्रामीण जो भागातील त्या ठिकाणी जुन्या काळात नानांचे वडिलांचे जे काही जुने काही किस्से असतील, घटना असतील, एकत्र कुटुंब पद्धतीत वावर असेल, गावगाड्यातील त्या ठिकाणी राहणीमान असेल, इतर नातेवाईकांचे जे प्रसंग असेल, या अनेक चर्चांमधून नानाचा एक वेगळा स्वभाव त्या ठिकाणी मला अतिशय भावला. आणि सरळ साध्या निर्मळ मनाचे नाना, मनात अतिशय त्या ठिकाणी लहान मुलासारखे निरागसपणा, कुणाच्याही बद्दल द्वेष नाही, पाप नाही, कुणी कसंही वागलं तरी नानांनी त्याचा कधी राग धरला नाही. आणि त्याच्यामुळं त्यांचं जे आयुष्य आहे, जी नोकरी आहे, वयाचे 60 वर्ष झाले नाना रिटायर होत आहेत आणि रिटायरमेंट नंतर अतिशय त्या ठिकाणी कोणताही मनावर ओझं न घेता, कोणाचंही कधीही त्यांनी वाईट केलं नाही, वाईट चिंतलं नाही आणि अशा पद्धतीने नाना त्या ठिकाणी आपली सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहे. पुढील आयुष्याच्या करता नानांना मी शुभेच्छा देतो माझ्या कुटुंबियाच्या वतीने, त्याचबरोबर आमच्या सगळ्या शिक्षक वृंदाच्या वतीने. नानाचं या पुढचं आयुष्य आरोग्यदायी जावं अशी मी साईबाबाची चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर श्रीमती पवार मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतात. आजच्या या वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण आधी जमलेलो आहोत. श्री वाणी सर यांचा सेवापूर्ती कार्यक्रम आपण आज साजरा करत आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे प्राचार्य श्री वरघुडे सर, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री तांबोळी सर, पोकळे सर आणि माझे सहकारी शिक्षक शिक्षिका, आपल्या कन्या शाळेचा सगळा स्टाफ आणि माझ्या विद्यार्थी मैत्रिणींना. जेव्हा आपण शिकतो, शिक्षण घेतल्यानंतर काहीतरी करायची इच्छा असते, आपण काहीतरी आयुष्यात केलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. तुम्ही शाळेत येत आहेत, शिक्षण घेत आहेत, पण तुमची काही स्वप्न असतात. तर प्रत्येक व्यक्तीचं असं असतंच, आपण काहीतरी करावं. सरांनी शिक्षण घेऊन हा शिक्षकाचा पेशा व्यवसाय त्यांनी निवडला. जेव्हा एक शिक्षक काम करायला जातो, शाळेमध्ये रुजू होतो, त्यानंतरचा जेव्हा माझ्यावरून मी सांगते की आपण हा व्यवसाय निवडल्यानंतर त्याची जेव्हा व्यवसायाची सुरुवात होते, तेव्हा सकाळी उठल्यानंतर त्याच्या डोक्यात एकच असतं की आता आपल्याला उठून कुठे जायचंय, शाळेत जायचंय. त्या दृष्टीने तो भराभर कामावरतो आणि सकाळी 10च्या आत शाळेमध्ये हजर होतो आणि मग त्याचं नेहमीचं रुटीनचं काम सुरू होतं. हातात पुस्तक असतं, खडू असतो. आपल्या साईबाबा संस्थांचे ITIचे प्राचार्य जुना मी जेव्हा या शाळेत लागले, कामासाठी रुजू झाले, तेव्हा वाणी सरांना पाहिलं होतं. ते विज्ञान विषय शिकवत होते. अतिशय शांत स्वभावाचे, फारसं काही ते कोणाशी बोलत नव्हते, आमच्याशी फारसं काही संवाद व्हायचा नाही. पण मात्र शिक्षक जेव्हा त्याचं काम करत असतो ना, तेव्हा तो फार तळमळीनं करत असतो. आपल्याला हे विषय दिले आहे, हा वर्ग आहे, ह्या वर्गाचा अभ्यासक्रम घ्यायचा आहे, हे एवढं शिकवायचंय, त्यांचे हे उपक्रम घ्यायचे, त्यांच्या परीक्षा घ्यायच्या आहे.
ह्या विद्यार्थिनी कच्च्या आहेत, त्यांना थोडं जास्त मार्गदर्शन करायचे, असे सगळे काही विचार शिक्षकाच्या मनात असतात. म्हणजे आयुष्य सगळं ह्याच्यातच गेलं माणसाचं. आता ते सेवापूर्तीकडे जात आहेत. काही दिवसातच त्यांचा हा जो व्यवसाय त्यांनी निवडला होता, व्यवसायातलं हे जे काम त्यांनी, किती वर्ष सर्व्हिस झाली सर तुमची? 30 वर्ष. आयुष्याचे 30 वर्ष त्यांनी विद्यार्थिनींना शिकवण्यासाठी दिलेले आहेत. खूप मोठा कालावधी झाला हा त्या मानाने, कारण हजारो मुली त्यांच्या हाताखालून शिकून गेलेल्या आहेत. हजारो विद्यार्थिनींना त्यांनी ज्ञानदानाचं श्रेष्ठ सर्वोत्तम कार्य केलेलं आहे. आपण थोडंसं कोणाला मदत करतो तेव्हा आपल्याला फार छान वाटतं ना. थोडीशी जरी मदत आपल्या हातून झाली तर खूप छान वाटतं. भुकेलेला जीव घातलं, तहानलेला पाणी पाजलं तरी आपल्याला खूप आत्मिक समाधान मिळतं. आणि जेव्हा एखाद्याला आपण ज्ञान देतो, त्याच्या समस्या सोडवतो, त्याला मार्ग दाखवतो, दिशा दाखवतो, तेव्हा ते काम केल्यानंतर मिळणारा आनंद खूप मोठा असतो. असा काही आनंदाचा भाग त्यांनी उपभोगलाय. अनेक कामं त्यांच्या हातून त्यांनी शाळेमध्ये केली असतील, त्याचा आनंद त्यांनी घेतलाय. आणि त्या सगळ्या आनंदासोबत ते आता सेवापूर्तीकडे जात आहेत. शाळेतील त्यांची सेवा जरी त्यांनी समाप्त केली असली किंवा समाप्त होत असली तरी त्यांच्या हातून बरेच कार्य अजून व्हायचे आहेत. तर त्यांनी या आपल्या साईबाबा संस्थांच्या कन्या शाळेसाठी जी काही साईबाबांच्या या दारामध्ये सेवा दिली आहे ती खरोखरच खूप मोलाची आहे, महत्वाची आहे. आणि मी तर भाग्यवान समजेल की आम्ही सगळेजण या ठिकाणी सेवा देत आहोत, हे आमचं भाग्य आहे. इतर कुठेही दिली असती तर तो भाग वेगळा, पण प्रत्येकाच्या, आमच्या सगळ्या शिक्षकांच्या मनात ही एक भावना असते की आपण काम म्हणून हे काम करत नाहीये, आपण बाबांच्या या दरबारामध्ये सेवा देत आहोत. ती सेवा देण्याची पूर्ती झालेली आहे म्हणून त्यांना फक्त आपण त्यांच्या शुभेच्छा देत आहोत. पण त्यांच्या पुढील भविष्यासाठी सुद्धा, आयुष्यासाठी सुद्धा, उर्वरित जे त्यांचं आयुष्य, जी काही त्यांची या कामाच्या यादीमध्ये कामं त्यांची राहून गेली असेल शाळेच्या कामामुळे, तर ती त्यांनी उर्वरित आयुष्यात करावी. त्यांचा राहिलेला कामाचा भाग त्यांनी तो पूर्ण करावा, आनंदाने पूर्ण करावा आणि उर्वरित आयुष्य त्यांचं खूप आनंदाचं, सुखाचं, आरोग्याचं जावं अशी मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद पवार मॅडम. यानंतर श्रीमती पांढरे मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतात. आदरणीय व्यासपीठस्थ आणि येथे जमलेल्या माझ्या मैत्रिणींना, आज श्री वाणी बीके सर यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा, त्यानिमित्त आपण एकत्र जमलो आहोत. मैत्रिणींनो, सरांनी आत्ताच सांगितलं की 30 वर्षांचा कालावधी, 30 वर्षांची ही सेवा म्हणजे तुमच्या आमच्यासाठी, आपल्या शाळेच्या जडणघडणीसाठी हे खूप मोठं योगदान आहे. आणि प्रत्येक शिक्षकाचं जे कार्य आहे ते तुमच्या आमच्यासाठी खूप मोलाचं आहे, मोठं योगदान आहे. त्यातूनच विद्यार्थी किंवा देशाचे भावी नागरिक घडत असतात. आणि हे कार्य सरांनी खूप छान, चांगल्या पद्धतीने केलंय. सगळ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणं, मदत करणं, काही आपल्या अडचणी असतील त्या समजून घेणं, हाही एक कोपरा सरांकडे आहे की आपल्या काही अडचणी असतील, आपण त्यांना सांगितल्या, काही समजून घेणं असेल, अगदी निर्विवादपणे. काही ठिकाणी मतभेद असतात, ते सुद्धा ज्यावेळेस ते
विचार करतात हा मॅडम बरोबर होतं बरं का, तुम्ही सांगितलं अगदी योग्य, म्हणजे होतं असं कधी कधी. बऱ्याच ठिकाणी सरांनी सगळ्याच कार्यात सगळ्याच गोष्टीत खूप छान योगदान दिलंय. सरांचं यानंतरचं जे उर्वरित आयुष्य आहे हे त्यांच्या सगळ्या इच्छा त्यांनी साईबाबांनी त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्यात, सुख समाधान आनंदाने त्यांनी उरलेलं आयुष्य व्यतीत करावं. सर आज जर बाबा असते हा कार्यक्रम पाहायला तर एक वेगळं कौतुक राहिलं असतं त्यांना. म्हणजे आज प्रकर्षाने मला बाबांची आठवण येते, कारण बाबांना भेटायला मी एक 7-8 वेळेस तरी गेलेली आहे. म्हणजे त्यांना एक वेगळं कौतुक वाटलं असतं, एक वेगळा आनंद त्यांना राहिला असता. तर उर्वरित आयुष्य तुमचं खूप छान आनंदाने प्रसन्नतेने जावो हीच मी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करते. धन्यवाद. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम श्री राजेंद्र कोहगडे सर. आता एवढे सगळे वाणी बोलून गेल्यानंतर मी काय बोलणार? मी जर काही बोललो तर सगळे वाणी होते लागले येड्यावाणी करायला. आदरणीय वंदनीय सन्माननीय नाना, तसेच सर्व प्राचार्य तांबुळी सर, माझ्या सगळ्या लाडक्या सावित्रीच्या जिजाऊचे लेखी, मी ज्यांचा सेवाकृती सोहळा आहे असे नानाचं सर्व कुटुंब. अरे वो चांद तू तो आसमान में, अरे वो चांद तू तो आसमान में, मैंने जमी पे एक चांद देखा है, अरे तुझ में तो दाग है, मेरा नाना बेदाग है. नानांविषयीचे 23 वर्ष मी सेवा केलेली आहे. त्यामुळे नानांचे जेवढे अनुभव वाणी सरांनी अजिंक्यनी खास करून पवार मॅडम, पांढरे मॅडमनी सांगितले, तसेच काहीसे अनुभव माझे पण आहे, परंतु बोलणारे वक्ते खूप आहेत आणि आधीच मला सांगण्यात आलं का फक्त 2 मिनिटं. त्यामुळं नानांचं नाव जरी ना असलं तरी स्वभाव हा होता. त्यांनी कशालाच ना म्हटलं नाही, हा सगळ्यात मोठा गुण त्यांचा. असे हे नाना फक्त शरीराने आपल्यामधून सेवानिवृत्त होत आहे, संस्थांमधून सेवानिवृत्त होत आहे, ते मनाने इथेच तुमच्या माझ्या समोर राहतील, त्यांनी राहावं अशी त्याच्यानी प्रार्थना करतो. आणि नाना, तुमची मैत्री एक सदैव आमच्या स्मरणात राहील. एक खूप सुंदर मैत्रीसाठी एक शेर मला लक्षात आलं तुम्हाला पाहिल्यावर, बिके तेरी दोस्ती. नाना, बिके तेरी दोस्ती तो सबसे पहिले खरीददार हम होंगे. बिके तेरी दोस्ती तो सबसे पहले खरीदार हम होंगे. नाना, तुम्हें पता हो न हो तुम्हारी कीमत क्या है, पर तुम्हें खरीद कर दुनिया के सबसे बड़े अमीर हम होंगे. दुनिया के सबसे बड़ी अमीर हम होंगे. तर निश्चित तुमच्यासारखा मित्र लाभणं हे सुद्धा बाबाने दिलेलं आम्हाला मोठं वरदान आहे असं वाटतं. तुम्ही पुढचं भावी आयुष्य सुख समाधानाचं जाऊन नानींना घेऊन 4 धाम तुम्ही करून यावे अशी सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. कोकड सरांनी सगळ्यांना रिफ्रेश केलंय, त्यामुळं एक असं नाव जे आता तुमच्या समोर आल्यानंतर नानांविषयीच्या आठवणी तर सांगणारच, पण त्यांच्या एका विशिष्ट शैलीत आज ते प्रथमच या मंचावरती येणार आहेत. जसं की ते मैं झुकेगा नहीं साला असे आपले सर्वांचे बाहुबली नानांविषयीचे विचार व्यक्त करतील. नाना ते नाना कुठला नाना होणार नाही हे मला माहिती आहे. अरे की नाना त्यांच्या शब्दातच नाना आहे आणि ते कधीच कोणाला मदतीला धावत्या. मला आठवतं त्यांनी कधी पण मदतीच्या बाबतीत कधी मना घाबरायचं नाही. नाना मला म्हणले जिथं कोणी नाही तिथं आम्ही, असे नाना. नाना आप जियो हजारों साल, साल के दिनों 50,000, यही दुआ है मेरी. ऍक्च्युली ना बाहुबलीने प्रॅक्टिस खूप केली होती. बाहुबली आज पहिल्यांदाच मंचावरती आलेत. असो, बाहुबलींसाठी जोरदार टाळ्या.
यानंतर प्रमुख अतिथी श्री प्राचार्य श्री दुनाके सर यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी आम्ही व्यासपीठावर उपस्थित असलेले शाळेचे मुख्याध्यापक वरगुडे सर, इंग्लिश मीडियमचे प्राचार्य तांबोळी सर, ज्यांचा सेवापूर्ती सोहळ्यास आपण जमलेले आहोत, असे आमचे सर्वांचे मित्र आहेत वाणी सर, त्यांना आम्ही नाना म्हणतो. त्याचप्रमाणे इतर सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी. तसा हा कार्यक्रम जो असतो प्रत्येकाच्या जीवनात येणारा आहे. प्रत्येक जण कधी कधी रिटायर्ड होत असतो, पण वाणी सर आपल्यामध्ये कायम सोबत राहणार आहेत. त्यांनी त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून आतापर्यंत त्यांनी अनेक अनुभव सांगितले. फक्त मी एकच सांगेन की त्यांनी एवढी प्रामाणिकपणे सेवा दिलेली आहे की बाबांच्या साई चरित्रात लिहिलेलं आहे की सेवा कधीही न जाई व्यर्थ, साई पुरवेल अर्थ स्वार्थ आणि परमार्थ. तसा त्यांचा स्वार्थ साधलेला आहे, अर्थार्जन पण झालेलं आहे, पण आता खऱ्या अर्थाने त्यांना उर्वरित काळात परमार्थ करण्यासाठी साईबाबांनी शारीरिक शक्ती द्यावं, दीर्घायुष्य द्यावं ही साईंच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आमच्या सर्व त्यांनी जे काय आम्हाला आनंदाचे क्षण दिले त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि आम्हाला सतत भेटत शाळेत येऊन सर तुमचा आम्हाला निश्चितच आवड होईल, आनंद होईल. चहा प्यायला जरी आले तरी आम्हाला आनंद होईल. तर एवढं साईंच्या चरणी प्रार्थना करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री तांबोळी सर. श्री साईबाबा कन्या विद्यालय ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य श्री वरगुडे सर, ITIचे प्राचार्य दुनाके सर आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती ज्यांची सेवापूर्ती कार्यक्रम आपण साजरा करत आहोत असे वाणी BK सर, बाजीराव वाणी सर यांना ते नाना या नावाने परिचित आहे. आता अर्थात मी संस्थांमध्ये किंवा संस्थांच्या शाळेत इंग्लिश मीडियममध्ये जेव्हा रुजू झालो त्यानंतरच आमचा परिचय वाणी सरांशी आला आणि एक ज्येष्ठतम विज्ञान शिक्षक या नात्याने आम्ही त्यांच्याकडे पाहायचो. काही अडचणी आल्या, काही वाटलं शंका असेल तर आम्ही त्यांना विचारायचो. कारण संस्थांच्या शाळेमध्ये ते एक विज्ञान शिक्षक म्हणून होते आणि विज्ञान गणित हा एक जवळचा संबंध असलेले विषय आहेत. त्या निमित्ताने वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन घेण्याची वेळ आम्हाला आली. त्यांचं नेहमी स्मित हास्य आणि त्यांचा एक प्रेरणादायी चेहरा नेहमीच आमच्या लक्षात राहील. त्यांच्या जी सेवा आहे ती प्रदीर्घ अशी सेवा त्यांनी या विद्यालयात केलेली आहे. त्यांच्या अध्यापनाचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना या सेवापूर्तीनंतर 31 मे नंतर त्यांचे ते निवृत्त होत आहेत त्यांना मी त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांचं आरोग्यमय सुख समृद्धीचं असं आयुष्य त्यांना लाभो अशी साईचरणी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द सांगतो. नाना या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. तर नाना या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. तोच आहे आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर
ITIचे प्राचार्य वनाके सर, इंग्लिश मीडियमचे तांबळे सर आपल्या विद्यालयाचे, त्याचप्रमाणे विद्यार्थी खरं म्हणजे या शाळेत येण्याचंच कारण मुळात श्री साईबाबा आहेत. येण्यापूर्वी फुलांचं पिशव्या घेऊन येतो शिर्डीला. आई वडिलांची सुद्धा श्रद्धा होती बाबांच्या वरती. प्रत्येक गुरुवारी घरातलं कोणी ना कोणी व्यक्ती यायची. असे श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे श्री साईबाबा यांना विनम्र अभिवादन करून मी माझे 2 शब्द सांगत आहे. या ठिकाणी 1993 साली साईबाबा कन्या विद्या मंदिर या शाळेची सुरुवात झाली. 93 ला वरगुडे सर होते, चव्हाणके मॅडम होत्या, त्याच्यानंतर शिंदे मॅडम होत्या. सुरुवातीला 8वीचा वर्ग आणि 5वीचा वर्ग हे 2च वर्ग होते. इंग्लिश मीडियमच्या वरत्या मजल्यावरती करायचे. तर 93 पासून आजपर्यंतचा हा झालेला प्रवास जो आहे, या प्रवासामध्ये माझे सहकारी शिक्षक शिक्षिका वृंद, पहिला जो निकाल होता तो अगदी कठीण असायचा बघा. पिवळ्या शीटवर करायचा. अत्यंत सैली आणि मितभाषी वाणी सर नेहमीच मलाच नाही प्रत्येकाला मदत करायची. त्याचप्रमाणे आताही काकडे सर करतायत. शिवदेव मॅडम असतील, कार्यक्रमाचे कोणताही असा उत्साह असेल त्यावेळेस अगदी उत्साहाने ते रांगोळी वगैरे काढायच्या. त्याचप्रमाणे आज देशमुख सर नाही, ते सुद्धा असं कोणताही कार्यक्रम असो ना अत्यंत उत्साही असायचे. अत्यंत संवेदनशील असे ते व्यक्तिमत्व देशमुख सर. त्याच्यानंतर टोळके सर सुद्धा आज नाहीत. ते अत्यंत मनमिळावू आणि संयमी असं व्यक्तिमत्व आहे. तर आजपर्यंतच्या या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या विद्यार्थिनी शिक्षिका झाल्यात, डॉक्टर झाल्यात, इंजिनियर तर कित्येक झाल्यात. प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबर सरांच्या विद्यार्थिनी पोलीस दलामध्ये आहेत. 15-20 पोलीस सुद्धा कर्मचारी आहेत. हा तहसीलदार बरोबर आहे. ज्ञानना कुलकर्णी तहसीलदार MPSC UPSC थ्रू तहसीलदार सुद्धा झालेले आहेत. पवार मॅडम असतील, पांढरे मॅडम असतील, अजिंक्यदेव गायकवाड सर असतील, नेहमीच त्यांची सहकार्याची किंवा करपे मॅडम असतील, अगदी माने मॅडम आहेत. सहकार्याची भावना या ठिकाणी त्या शिक्षिका आणि शिक्षकांच्या मध्ये होती. त्याच्यामुळे मध्यंतरीच्या काळात आल्या होत्या थोड्याफार अडचणी चालू राहतो. मारुतरायाने शेपटी पेटून लंका पेटवली आणि यांनी मात्र स्वतःच घरावर जाळ केला असं मला अनुभवाला आलं. ठीक आहे. श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणाऱ्या या साईबाबांच्या शिक्षण संस्थेत मला जेवढी सेवा मिळाली समर्पित करतो. त्याचप्रमाणे या 30 वर्षाच्या कालावधी अनावधाने मी कोणाला चुकून बोललो गेलो असेल, तसं मनात नसतं पण बोलून गेलो असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. या खूप सुंदर अशा कार्यक्रमाचं शेवट अध्यक्षीय भाषणानं होईल. विनंती आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाधर वरगुडे सर यांना आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. एक पाठीमागे आवाज कोणाच येत आहे? तुम्ही जास्त वेळ बोलला, तुम्ही पण जास्त वेळ बोलणार 4 वाजेपर्यंत. एकदम शांत बसा.
आज वाणी सरांचा सेवापूर्ती तो तसा 31 मेला आहे. आता 31 मेला का, ही सुद्धा गुरुजींची कृपा आहे. पूर्वी शाळेत घालताना गुरुजी 1 जून तारीख लिहायची. माझी पण 1 जूनच आहे, त्यांची पण 1 जून आहे. 1 जून असेल तर त्याच्या आदल्या दिवशी सेवापूर्ती असते 31 मेला. परंतु गायकवाड सरांनी सांगितलं की तुमच्या समवेत हा कार्यक्रम घ्यायचा. त्या ठिकाणी याचं नियोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमासाठी इंग्लिश मीडियमचे प्राचार्य तांबोळी सर, ITIचे प्राचार्य जुनेके सर, आपल्या विद्यालयातील क्रीडा संकुलातील क्रीडा भूषण कोकडे सर व वाणी सरांचं सर्व कुटुंब या ठिकाणी आलं. माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मैत्रिणींनो, आज हा सेवापूर्तीचा कार्यक्रम माझ्या मते आपल्या शैक्षणिक संकुलामध्ये इतक्या सुंदररित्या प्रथमच होतोय. या अगोदर आपल्या विद्यालयातील तुम्हाला माहितही नसेल, नावही माहीत नसेल असे थोरात सर, गुरुकर मॅडम, चव्हाणके मॅडम हे रिटायर झालेले आहेत, बरोबर की नाही. 1993 ला कन्या शाळेची सुरुवात झाली. त्यावेळेस आम्ही 3 जण होतो, वाणी सर, मी आणि चव्हाणके मॅडम. 3 वर्ग होते, 2 5वीचे आणि 1 8वीचा. त्या 3 वर्गाला आम्ही 3 शिक्षक. मग त्यावेळेस मी मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल हे सर्व विषय मी शिकवायचो. ते गणित विज्ञान शिकवायचे. म्हणजे सुरुवात पासून. आता त्यानंतर जसजशी शाळा वाढत गेली तसतसे बाकीचे सर्व आलेले आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने सुरुवातीचा माझा सवंगडी मला सोडून जाणार आहेत. म्हणजे खरं दुःख मला व्हायला पाहिजे. कारण सुरुवातीला आम्ही दोघं होतो, शाळा सुरुवात केली. त्यानंतर शाळेमध्ये अतिशय खडतर दिवस आले. नंतर काही विद्यार्थी संख्या कमी झाली. काही वर्गात सुरुवातीला बस होती, बस बंद झाल्यानंतर 10 15 20 मुली एका वर्गात असायच्या. ते करत करत वाढवलं. एकच तुकडी होती, पुढे हळूहळू वाढत गेल्या. आणि आज आपल्याकडे जवळजवळ 1900 विद्यार्थी आहेत कन्या शाळा आणि ज्युनियर कॉलेज म्हणून. राहता तालुक्यामध्ये सर्वात मोठी शाळा म्हणून आज आपल्या शाळेची गणना आहे. या शाळेमध्ये काम करत असताना अनेक अनुभव आहेत. वाणी सरांचे काही अनुभव सांगतो. परीक्षेमध्ये सुपरविजनला जाताना विद्यार्थ्यांनी मला कधीच टाळ्या वाजवल्या नाही. वाणी सर आले सुपरविजनला की अख्खा वर्ग इतका आनंदी व्हायचा. मी कधी कधी त्यांना सांगायचो तुम्ही बाहेर थांबा. त्यांच्या ब्लॉकवर मी जायचो. वर्ग एकदम शांत. ते दुसऱ्या वर्गात जायचे. त्या वर्गात मोठ्याने आनंद. आणि दुसऱ्याच मिनिटाला पुन्हा आम्ही वर्ग बदलायचो. विद्यार्थ्यांचे चेहरे पाहण्यासारखे असायचे. म्हणजे ते एवढे आवडीचे शिक्षक होते. फक्त म्हणायचे हळू बोल परीक्षा चालू असताना. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांना माहिती सर काहीच करणार नाही. अतिशय आनंदी. तासाला सुद्धा अजिबात मुली ज्यांना ते कोणाला रागवत नसत. एखाद्या विद्यार्थिनींचं जर लिखाण अपूर्ण असेल ना, ती मागच्या बेंचवर जाऊन दुसऱ्याचं लिहित बसायची. तरी सर पाहायचेच. पण सर म्हणे जाऊ दे तिथे काय करत असेल ते. त्या पुढच्या मुली जर सांगत असेल ना, ते म्हणायचे तिच्याकडे लक्ष नका देऊ, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. त्या पुढच्या मुलीला शिकवायचे. म्हणजे विद्यार्थी प्रिय असे ते शिक्षक होते.
त्यांनी अनेक ठिकाणी आम्ही सहलीला गेलो. सहलीला जात असताना सुद्धा अतिशय विनोदी भूमिका त्यांनी केल्यात. अतिशय परिश्रम पण घेतलेत. एक शिंदे सर होते, शिंदे सर, आणि त्यांनी एक दिवस आम्हाला सहलीच्या ठिकाणी रात्रभर झोपून नाही दिले, एवढे विनोद केले. बरोबर नाही? अतिशय तुम्हाला शांत दिसतात, परंतु ते अतिशय विनोदी होते, विनोद करायचे. आणि जिथे सिरियस व्हायचे तिथे सिरियस पण व्हायचे. शिकवायला त्यांचा अभ्यासक्रम शिकवायचा राहिला असं कधी झालं नाही. पेपर वेळेत तपासणार. कधी कधी पेपर तपासण्यामध्ये त्यांचे काही अनुभव आहेत. संध्याकाळी 8 वाजता जेवण करून तपासायला बसले तर सकाळी रात्रभर पेपर तपासून सकाळी गठ्ठा एकदम क्लिअर करून मुलांना दाखवायचे. आमच्या स्पर्धा असायची, मुलांना तपासून अगोदर कोण पेपर दाखवतो ते रात्रभर जागायचे, पेपर दाखवायचे. मला कधी रात्रभर जागता आलं नाही. 1-2 वर्षापूर्वीपासून मला बोर्डाचे पेपर बंद झालेत, परंतु त्यांना बघा हे शेवटचं वर्ष असूनही या वर्षी सुद्धा त्यांनी अतिशय छान प्रकारे बोर्डाचे सुद्धा पेपर तपासलेले आहेत. बघा, 10वीच्या वर्गाला शिकवायला नाहीत तरी 10वीच्या वर्गाचे पेपर त्यांनी आनंदाने तपासले. त्याला नकार सुद्धा दिला नाही. कुठल्याही कामाला नकार न देणारे असे ते विद्यार्थी प्रिय असे वाणी सर आहेत. माझे एकदम सहकारी, जीवलग असे सहकारी होते. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आम्ही दोघांनी शेअर केलेल्या आहेत. शाळेच्या विकासामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा आमचा हातभार आहे. कॉलेज झाल्यानंतर कॉलेजची वाढ करण्यासाठी सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणे योगदान दिलेलं आहे. या ठिकाणी त्यांचं 30 वर्ष आयुष्य विद्यार्थ्यांसाठी गेलं. बघा, 30 वर्ष म्हणजे पहिली बॅच 10वीची आमची 1995ला होती. 95ला त्या विद्यार्थिनी म्हटल्यावर आज त्यांचं वय तेव्हापासून 14 आणि वय जवळजवळ 40 वर्ष झाले. आज त्यांची मुलं 10वीला आहेत. बरोबर की नाही? अशा आमच्या त्या विद्यार्थिनी आहेत. अनेक विद्यार्थी, हजारो विद्यार्थिनी आपल्या विद्यालयातून गेलेल्या आहेत. आता सरांनी सांगितलं काही डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वेगवेगळ्या उच्च पदावर आहेत. आणि गेल्यावर अजून ते आता ओळखायला येत नाहीत. तुमच्यासारख्या गणवेशात बघितल्यानंतर 40 वर्षांनी त्या म्हणजे आई झालेल्या आहेत. त्यावेळेस आम्हाला ओळखायला येत नाही. ते आम्हाला ओळखतात, सर आम्हाला ओळखलं का? आम्ही म्हणतो नाही. क्वचित काही हुशार आणि खोडकर विद्यार्थिनी असतात, त्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. बघा, त्यासाठी एक तर हुशार असावं नाही तर खोडकर असावं शिक्षकांच्या लक्षात राहण्यासाठी. बरोबर नाही गायकवाड? कोते सरांच्या बरोबर तू लक्षात राहणार आहे. असो, त्यांनी आपली जी सेवा केली अतिशय छान केली. बघा, माणसाच्या जीवनामध्ये नोकरी करताना काही इच्छा राहून जातात, सोडून द्याव्या लागतात. त्यांच्याही काही इच्छा असेल, उरलेल्या आयुष्यामध्ये त्यांनी त्या इच्छा पूर्ण कराव्यात. शिक्षणामध्ये 30 वर्ष देताना आपल्या कुटुंबाला कधी कधी वेळ देता येत नाही. उर्वरित वेळ त्यांनी आपल्या कुटुंबाला द्यावात म्हणजे घरामध्ये जादा लुडबुडही करू नये. कारण जास्त घरात लुडबुड केल्यानंतरही वाद होतात. त्यामुळे त्यांनी इथून पुढचं आयुष्य परमार्थ करावं. लागतं, भांड्याला भांडं लागतं. आणि एक 2 वर्षांनी मी पण माझे 2 वर्ष राहिलेत, मी पण निवृत्त होणार आहे. त्यामुळे माझ्या पण बऱ्याचशा इच्छा आहेत, त्या पण मी जगणार आहे. मी जवळजवळ भारतातील 75% भाग फिरलेला आहे, 25% राहिला तो पण फिरणार आहे. त्यांनी सुद्धा प्रवास करावा, तीर्थक्षेत्र जावं, सहकुटुंब सहपरिवार जावं, तिथून पुढचं आयुष्य स्वतःसाठी जगावं, स्वतःची तब्येतीची काळजी घ्यावी, स्वतः व्यायाम करावा.
शाळेत जाण्यासाठी आपण जसं रोज सकाळी उठून फ्रेश होतो तसं दैनंदिन जीवन आपलं नेहमी निश्चित करावं, त्याप्रमाणे जगावं आणि त्यांच्या या पुढच्या आयुष्याला माझ्याकडून, आपल्या विद्यालयाकडून, साईबाबा संस्थांकडून खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अनेकांचे हातभार लागले. त्यामध्ये प्रामुख्याने सभागृहाची सजावट करण्याच्या करता श्री देशमुख सर, गायकवाड सर यांनी आणि त्यांना मदत करणाऱ्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी या सर्वांचे मी विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर श्री सुधांशु सर यांनी खूप छान गाणी बसवली होती, परंतु वेळेमुळे ते शक्य झालं नाही, तरी पण त्यांनी घेतले. एकदम सुधांशु सर संगीत विभागाच्या विद्यार्थिनी यांचे आभार मानतो. त्याचबरोबर ट्रॉफी तयार करणं असेल किंवा मिष्टांना भोजनाचं नियोजन असेल, बाबर सरांनी अतिशय कष्ट घेतले. बाबर सरांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे करता निलेश मामा, वाणी मामा, पावडे मामा, वेदुरकर मावशी यांनी खूप कष्ट घेतले, त्यांची त्या ठिकाणी आभार मानतो. वाणी सरांच्या कुटुंबाने अमूल्य असा वेळ देऊन आपल्या विनंतीचा स्वीकार केला. वाणी सरांनी त्यांच्या कुटुंबियांनी आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर आपल्या संकुलातील आणि त्यांचे प्राचार्य श्री गुणाटी सर, इंग्लिश मिडियमचे प्राचार्य श्री तांबोळे सर यांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून आपल्या आनंदात सहभागी झाले, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वरगुडे सर यांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी दिली, त्यांचे आभार मानतो. सर्व शिक्षकेतर कर्मचारी सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी कष्ट घेतले, सगळ्यांची त्या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.